आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। कृष्णमाई महोत्सव समिती आणि शिवसेनेचे जलसमाधी आंदोलन स्थगित। महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवले। कृष्णमाई महोत्सवासाठी सांगली महापालिकेने आर्थिक मदतीचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे शिवसेना, कृष्णमाई महोत्सव समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं गुरुवारी कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। मात्र आंदोलनादरम्यान महापालिकेकडून लेखी आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। हे आंदोलन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आयर्विन पुलाजवळ करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाचा निषेध करत तात्काळ निधी वितरित करण्याची जोरदार मागणी केली। महेंद्र चंडाळे म्हणाले की 4 महिने उलटून गेले तरी अद्याप निधी मिळालेला नाही। अनेक वेळा निवेदने दिल्यानंतरही केवळ आश्वासनच दिली जात आहेत, त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला। दरम्यान आंदोलनादरम्यान एक संतप्त आंदोलकाने कृष्णा नदीत उडी घेतल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला, परंतु तात्काळ हरकत घेत पोलीस आणि रेस्क्यू पथकाने त्या आंदोलकाला सुखरूप बाहेर काढले। त्यानंतर महापालिकेने आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिलं असून निधी लवकरच वितरित केला जाईल असं सांगण्यात आलं। हे आश्वासन मिळाल्याने सध्या आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे। मात्र दिलेल्या शब्दाला महापालिकेने वेळेत कृतीत उतरवलं नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। आज या आंदोलनामध्ये ज्या लोकांनी मला सहकार्य केलं, कृष्णामाई प्रती आपली कृतज्ञता व आपली जबाबदारी म्हणून या ठिकाणी ज्या लोकांनी या सगळ्याला खंबीर साथ दिली त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक कृष्णामाई पुत्र म्हणून आभार मानतो। खऱ्या अर्थानं पत्रकारांनी दिलेली साथ व या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दिलेली साथ ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली। महापालिका किती जरी विरोधी भूमिका घेत असली तरी आम्ही या ठिकाणी तटस्थ राहिलो आणि माझ्याबरोबर माझं कुटुंब, माझं शिवसेना प्रमुखांनी नेमलेलं सगळे पदाधिकाऱ्यांचं कुटुंब आणि या ठिकाणी सर्व भक्तजन जे कृष्णामाईला मानतात त्या सगळ्यांनी या ठिकाणी मला साथ दिली आणि त्यामुळेच हा विजय प्राप्त झाला। काही लोकांनी चुकीच्या बातम्या दिल्यात मला आत्ता कळालं, परंतु त्यांना सुद्धा मी सांगतो की तुम्ही ह्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा। तुमच्याकडून कुठलीही गोष्ट लपणार नाही, कुठल्याही चुकीच्या हेतूने हे केलेलं नाही आहे, कोणताही राजकीय हेतू यामध्ये नाही आहे। तर मला या सगळ्या प्रक्रियेत ज्या लोकांनी साथ दिली पुन्हा एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो।